कणकवली खरेदी विक्री संघाचे देवगड तालुक्यात गोवळ गावठण आणि पाटगाव गावठण या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पुरवण्यात आलेलं मिश्र खत कृषी मित्र 18-18-10 हे खत बोगस असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। खत वापरून 20-25 दिवस उलटून सुद्धा भात शेतीत कोणताही बदल झाला नाही। या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे परत करा, अन्यथा त्या शेतकरी संघाला टाळे ठोका अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हा कृषी अधिकारी श्रीयुत राऊत यांची भेट घेऊन केली आहे। यावेळी उत्तम लोके, धीरज मेस्त्री, विष्णू घाडी, संतोष सावंत उपस्थित होते। कीटकनाशक ट्रिपवरती उपाय करायलाच नाहीये। ते कीटकनाशक दिलं ना ते डायरेक्ट ट्रिपवरती आहे म्हणून सांगितलं लोकांनी। त्याच्यात छोट्या म्हणजे 1 लिटरच्या बॉटल जवळजवळ त्याची 5,000 रुपये किंमत होती, 4,000 रुपये रुपयाची बॉटल घेऊन मारलं नाही त्याच्यावरती आणि लाखो रुपये फुकट झाले शेतकऱ्याला, तरी त्याचा काही उपयोग झाला नाही। तसंच आता आहे, शेतकऱ्यांनी खत घालायचं, त्याची मेहनत केली फुकट, त्याचे पैसे गेले फुकट, त्याला जबाबदार कोण नाही ना। त्यावरती आम्ही आंदोलन काढणार, पुढे टाळा टाकणार आम्ही यायला। बरोबर आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आता का म्हणे, हे बिचारे गरीब आहेत की नाही साहेब? मला पहिला जबाबदारी कोणाची होती? म्हणजे विक्रीच्या अधिकाऱ्यांची बाबा हे खत विकलं पाहिजे, हे खत विकता कामा नये, हे अधिकार कोणाला आहे? ती मला आंबा याला पण तसंच, काजूला पण तसंच, भात शेतीला तसंच मरेल ना तो बिचारा शेतकरी। आता कृषी किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, वैभववाडी। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।